राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मकरंद कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पक्ष कार्यालयामध्ये आगामी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यासोबतच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या संदर्भामध्ये नुकतीच बैठक पार पडली आहे। आज बैठकीला तुम्ही उपस्थित होतात, काय बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कशा पद्धतीची आगामी काळातली रणनीती असेल? बैठकीत ही चर्चा झाली की पदवीधर मतदारसंघ मराठवाडा आणखीन पुणे पदवीधर मतदारसंघ ताकदीने लढायचा, ही आज बैठकीत आमच्या ठरलं। खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेला अरुण काका लाड यांना निवडून दिलं होतं पदवीधरमधनं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आता त्यांचा चिरंजीव भाजपमध्ये गेलेला आहे, यावर आपलं काय म्हणणं आहे? कारण या निवडणुकीमध्ये देखील आपण ॲक्टिव्हली काम करत होता। अरुण अण्णा लाडांचे चिरंजीव शरद लाड हे भाजपमध्ये गेले हे खरं आहे, पण शरद लाडना हे लक्षात यायला पाहिजे होतं की त्यांचं घर काय, त्यांचं क्रांतिकारी घर आहे। क्रांतिकारी घरातनं आजपर्यंत त्यांचं घर पुरोगामी धर्मनिरपेक्षतेसाठी लढलं आणि अशा घरातला मुलगा एक जातीयवादी पक्षाकडे जातो, हीच शोकांतिक आहे। आणि अरुण लाडपेक्षा शरद लाडना याची किंमत मोजावी लागणार, कारण गेल्या वेळी पूर्ण पक्षानं ताकद लावून त्यांना निवडून आणलं। 2-2 आठवडे 2-2 महिने पक्ष पूर्ण ताकदीनं जयंत पाटील साहेब आणि सर्वच पक्ष हा पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहिला, म्हणून ते निवडून आले। त्यांचा हा भ्रम असेल की आपण जर तिकडे गेलो आणि निवडून येऊ, हा जर त्यांचा भ्रम असेल तर तो त्यांनी भ्रम काढून टाकावा आणि येणाऱ्या पदवीधरच्या निवडणुकीत त्यांना कळेल राष्ट्रवादी काय आहे आणि राष्ट्रवादी पक्ष काय करू शकतोय फुटीरांसाठी किंवा गद्दारांसाठी, हे त्यांना कळेल। आता एवढ्या कॉन्फिडेंटली तुम्ही बोलताय, अशा काय गोष्टी तुम्ही केल्या की ज्याच्या आधारावर तुम्ही एवढा दावा करताय की काय पद्धतीने आम्ही काम केलं होतं? जयंत पाटील असतील, तुम्ही असतील, नेमकं कशा पद्धतीचं तुम्ही काम केलं होतं ज्याच्यामुळे आता त्यांना फटका बसू शकतो? एक तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की पूर्ण रणनीती जयंत पाटील साहेबांनी स्वतःच्या जबाबदारीवर घेतली होती आणि ती घेऊन त्यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक केला होता। आणि आम्ही काय रणनीती आखली ते त्यांना माहिती आहे ना। आता ती जाहीर करणं म्हणजे त्यांना सावध करण्यासारखं आहे, ते कळेल की येतं। आता काय घोडं मैदान लांब नाही, जवळच घोडं मैदान आहे, त्यांना कळेल कसं पाणी, घोड्याला कसं पाणी पाजायचं ते कळेल, दिसेल त्यांना। आता वाळवा तालुका किंवा त्याच्या शेजारचा तालुका या सगळ्याला एक विशेष महत्त्व आहे, क्रांतिकारकांचा तालुका अशा पद्धतीची ओळख आहे। त्या ठिकाणाहून अरुण काका लाड ज्यांचं कुटुंबच या सगळ्या विचारधारेशी संबंधित आहे, त्याच विचारधारेतील एक व्यक्ती वेगळा निर्णय घेतोय, काय वाटतं? हीच तर खरी शोकांतिक आहे ना, की सत्तेसाठी आणि सत्तेतल्या एका आमदारकीसाठी एक मनुष्य आपल्या घराण्याची परंपरा डावलतोय, म्हणजे त्याचे विचार काय आहेत? बरं झालं गेला, असे जर विचार असतील तर आमच्या पक्षात राहून आणि आमच्या पक्षाची हेच केली असती, त्याची गेली, बरं झालं। आणि क्रांतिकारी घराणं असून एवढं पुरोगामित्व असून सुद्धा जर एखादा मनुष्य जातीवादी पक्षाबरोबर जात असेल तर ही त्यांच्या वैचारिक पातळी घसरल्याचं चिन्ह आहे आणि वैचारिक पातळी घसरलेला मनुष्य आमच्या पक्षात नाही, एका अर्थी चांगलंच आहे। परंतु अनेक वेळा असं होतंय, अनेक जण ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस त्यांच्या मागे कुठेतरी त्रासाची कारणं सांगितली जातात। मग ईडीची असेल भीती किंवा वेगवेगळ्या कारवाईंची भीती असेल, कारखान्यावरचे आर्थिक संकट असेल, अशा अनेक कारणं सांगितली जातात। या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, संघर्ष हा आयुष्यभर असतोय। साध्या मुंगीला सुद्धा तिचं अन्नधान्य घ्यायसाठी संघर्ष करावा लागतोय। ज्याला कर नाही त्याला डर कशाची आहे? भ्यायचं काय ईडीबीडीला? सगळ्या ईडीबीडी गेलं, आता ते ईडी पण गेली आणि सीडी पण गेली त्यांची। आता कुठं तुम्हाला ऐकायला मिळाले का ह्या नेत्यावर त्या नेत्यावर? असं काहीच नाही, ते एका लोभासाठी गेलेत, त्यांना लोभ सुटलेला आहे आमदारकीचा, म्हणून ते गेलेत। त्यांचा विषय हे ॲक्च्युली चर्चा करायचा एवढा मोठा विषय नाही त्यांचा। आपण तुम्ही बाईटसुद्धा घेणं किंवा मला हा प्रश्नच विचारणं आधी हे आहे, तेवढी हे नाही आहे, त्यांची ताकद नाही आहे, त्यांची एका तालुक्यापुरतीच ताकद आहे। ते सगळ्या पक्षानं त्यांच्या मागं ताकद लावल्यामुळे ते आमदार झाले। आजच्या बैठकीला अरुण काका लाड होते? नव्हते। आपण पाहतोय एकंदरीतच पदवीधर विधानसभा मतदारसंघाची विधान परिषद निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे। त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात बैठका पार पडल्या। नुकतंच अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यावर जोरदार टीका देखील पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।